चाळेगत. आजकाल मोठमोठ्या सिरियलमधून चाळेगत हे नाव तुमच्या कानावर पडत असेलच, पण चाळेगत नेमकं आहे तरी काय? एक प्रकारचं भूत, एक प्रकारचा क्षुद्रदेव, की एखादी अघोरी शक्ती? आज तुम्हाला चाळेगत विषयी अगदी डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात या व्हिडिओकडे तुम्ही फक्त मनोरंजन हेतूच पाहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. चाळेगत हा शब्द शहरातील लोकांसाठी कदाचित नवीन असेल, पण गावच्या लोकांनी याबद्दल अनेकदा ऐकलंही असेल. तरीही चाळेगत याविषयी लोकांच्या मनात बराच संभ्रम आहे. त्यामुळे मी तुम्हाला या संदर्भातील सर्व शक्यता इथे सांगणार आहे. शक्यता पहिली, ती म्हणजे देवचार. तुम्ही जर देवचाराची व्याख्या पाहिलीत तर देवाच्या चालीने चालणारा असा त्याचा सर्वसाधारण अर्थ मानला जातो. पण जर तुम्ही त्याहूनही जास्त खोलात जाऊन अभ्यास केलात तर तुम्हाला समजेल की देवचाराला लोक वेगवेगळ्या नावाने ओळखतात. त्यात मुख्य करून देवचाळा, चालगत्या आणि चाळेगत ही नावे समोर येतात. आता जर देवचारालाच चाळेगत म्हणत असतील तर तो एका देवाचाच प्रकार झाला, पण क्षुद्र देवाचा. लहान मुलं जर घरभर धावत असतील तर गमतीने काही ठिकाणी म्हटलं जातं, त्याच्या पायाला चाळा लागला वाटतं. शक्यता दुसरी, यात असं मानलं जातं की चाळेगत ही एक अघोरी शक्ती किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं यासाठी पूजलेली एखादी काळी शक्ती आहे, म्हणजेच करणीसारखी. त्यानुसार ती एखाद्या वस्तूच्या मार्गाने दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून त्या घरात मुद्दामून पाठवली जाते. तिने त्या घरात प्रवेश केला की त्या घराचं सगळ्याच बाबतीत ती नुकसान करते. शक्यता तिसरी, यानुसार हा भूताचा एक स्वतंत्र प्रकार मानला जातो. चाळेगत हे एक स्त्री वर्गातील भूत मानलं जातं, जे संध्याकाळच्या वेळी एखाद्या माणसाच्या शरीराचा ताबा घेऊन त्या घरात प्रवेश करतं. त्या घरात प्रवेश करण्यासाठी तिला आधी त्या घरातील किंवा त्या घरात प्रवेश करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला झपाटावं लागतं आणि मग ती घरात प्रवेश करू शकते असं मानलं जातं. घरात प्रवेश केल्यावर ती त्या घराचं नुकसान करते असंच सर्वसामान्यांचं याबद्दलचं मत असतं. अर्थात या सगळ्या बोलल्या जाणाऱ्या आणि ऐकिवातील गोष्टी आहेत. मी माझ्या फेसबुक ग्रुपवर देखील या संबंधित चौकशी केली. ग्रुप मेंबर्सचं याबद्दलचं म्हणणंही आपण जाणून घेऊयात. साहजिकच बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नव्हती. काहींनी तर हे नाव पहिल्यांदाच ऐकलं होतं, पण काहींनी त्यांनी ऐकलेली किंवा त्यांच्या वाचनात आलेली काही माहिती आपल्यासोबत शेअर केली. मला वाटतं चाळेगतबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला या संदर्भात अजूनही काही शंका असतील किंवा तुम्हाला या संदर्भात काही अधिक माहिती असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद. बागुलबुवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.